नाही घ्यायचं यार. हे बघा ऑन द स्पॉट आल्यावर मेकअप चालू आहे. अवतार बघा, तोंड बघू शकता. ब्लॉग सुरू करायचा होता त्यामुळे ती आवरतीये. एखादं किती बोरिंग असू शकतं ना, हे तुम्ही हिच्या तोंडाकडे बघून समजू शकता. आंटी दिसते, आंटी सिरियस नंदिनी आंटी. बचवत पण नाही मुलीस. बस बंद करा. चेहरा इतना गहरा घ्यायचं. सी दिस व्हाट. व्हाइट टोन. अब आप देख सकते हैं ये लड़की कितनी गोरी हो जाएगी व्हाइट टोन लगाने के बाद. सॉरी मन, सॉरी मन. सॉरी. दिस इज मेकअप लुक बिफोर आफ्टर. यस. असू शकते ना. काय म्हणते? लिपस्टिक किती इम्पॉर्टंट असू शकते हे तुम्ही ह्या मॅम कडे बघून समजू शकता. म्हणजे चक्क एखाद्याचं लिपस्टिक लावून डोकं पण दुखायचं राहू शकतं. त्याला grooming झोप पण series जाऊ राहील. शकते. अरे झोप एवढी भयंकर झोप आलेली पण जाऊ शकते लिपस्टिक लावल्यावर. त्याला ग्रूमिंग स्किल्स म्हणतात. ओहो, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. ती पावडर थापली सरळ सरळ दिसतंय माहितीये का डोळ्यांनी. हाय, स्वागत आहे तुमचं यशच्या दुनियेत. तर आज आम्ही आलोय रामदऱ्यात आणि आम्ही तिघं आलोय आणि खूपच महत्वाच्या कारणासाठी आम्ही इथे जमलोय म्हणजे आम्ही तिघच आहेत. एवढं काय असेल लय गर्दी नाही. येणार होते पण कुणाची मावशी आली, कुणाचे काका आले, सो मग ते तिकडेच रमून गेले. तर आत्ता सध्या म्हणले आम्ही इथं प्लॅनिंग करणार आहे एका गोष्टीचं आणि सगळ्यात भारी प्लेस म्हणलं आम्हाला बसण्यासाठी. तर आमच्या जवळपास ही एक होती. नंतर असा विचार आला इथं आल्यानंतर की स्वामीनारायणला परत वेळेस आपण स्वामीनारायणला जाऊ. पण आता आम्ही असं ठरवलं की अरे माझी बॅग तिकडेच राहिली, जाऊ द्या. हे थांबा जाऊ नका आणायला, मी आणतो. तर हे एकदम सुंदर असं मंदिर दाखवतो तुम्हाला थोड्या वेळातच. आमचं मेन मोटो असं आहे की आम्हाला ना काहीतरी चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. सो आम्ही म्हणलं चांगल्या ठिकाणी करावं आणि चांगल्या लोकांसोबत म्हणजे यशोद आम्ही आले त्यामुळे. म्हणजे मी चांगला आहे गाईज मित्रांनो. गाईज कसं वागू शकतं ना एवढं. हे बघा हे फेस. सी दिस फेस. त्याला सेन्सलेस हाऊ कॅन बी समवन. काही पण हे गाईज एडिटिंग स्किल्स, एक्सपोजर वाढवणे मित्रांनो. मित्रांनो 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 अभ्यास किती भारी होईल नाही तर. मी गाईज कॅमेरा चालू ठेवायचं विसरलो. ते म्हणत होते मित्रांनो शपथ सवय जाणार नाही होय. मित्रांनो मी जप करणार आहे माहिती का 2 दिवस. काहीच म्हणलं ना त्याला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये बैल असा रिप्लाय अजिबात नाही. तुम्ही यशच्या दुनियाला सबस्क्राईब करता आणि परत यशलाच नाव ठेवायचं गाईज कसं. मित्रांनो 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 थांबा. टाइम लॅप्स थोड्या वेळासाठी. टाइम लॅप्स. अरे टाइम लॅप्स. जनरेशन गॅप. मला नाही माहिती राव. जनरेशन गॅप. हॅशटॅग सी थिंग्स टुगेदर. टाइम लॅप्स काय सांग की त्याला. अरे फास्ट फास्ट नाही दिसतो का स्पीड नाही दिसतो. त्यालाच फास्ट समजलं म्हणतात. पागलावर. काही बिचारे ब्रेसेस वाले
ज्यांना साधं बिस्किट खाता येत नाही, अशा पद्धतीने मला बिस्किट खावं लागतं, कोपरा कोपरा. हे बाळ आहे ना जे दिसतंय ते यशपेक्षा पण चांगल्या पद्धतीने खातात. तुम्हाला त्याचं तोंड नाही दिसू शकत कारण की त्याच्या मम्मीच्या पुढे येते. आता त्याच्या पप्पांनी तो उचलून घेतला आणि हे दुसरं 21 वर्षाचं बाळ. असे मी दिसते तसे मी दिसते, काय माझ्या रूपाचे शोभा. गाईज अल्फा, हे अल्फा असं असतं का? अल्फा असं गाईज ऍटिट्यूड बघा माझ्या नजरेत. ऍस्थेटिक, स्टायलिश, ड्रायव्हर. गाईज नमस्कार मित्रांनो. ही म्हैस मित्रांनो, तर मी सेजलचा ड्रायव्हर, सेजलच्या फेवरेट शर्ट मध्ये. दॅट्स एवढंच. मुलगी आहे ना चुडेलच्या रोल साठी सिलेक्ट झाली आहे, सो ती प्रॅक्टिस करते आता. एक सोड ना, जळतात ते माझ्यावर. गप हाडळ जळते माझ्यावर. गाईज तुम्हाला काय वाटतं, मी जळत असेल त्याच्यावर? मला काय बोलायचं आता, तोंडच बघा ना तुम्ही, त्यांच्या तोंडावरूनच कळते ते किती जळत आहेत. वाईट टोन, वाईट टोन. व्हाईट टोन का कमाल, लडकिया दिखने लगी चुडेल. यार कंपनीला कशाला ब्लेम करताय राव, स्पॉन्सर चुकीचा आहे. मैं इतनी सुंदर हूँ, मैं क्या करूँ, डूब के मर जा रे तू, डूब के मर जा. ऍडिशन व्यवस्थित व्हायला पाहिजे, ते मुलीचं अँगल वगैरे ते सगळं व्यवस्थित घ्यायचं. हा तर मित्रांनो या जेवायला, मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणी. तर आम्ही मस्तपैकी आता जेवण करतोय. यांनी मस्तपैकी गरम वडापाव आणला होता, मी तो थंड झाल्यावर खाल्ला, पण तरी पण छान होता. असं काय बघते, खरं छान होता. आणि बोलवलंय म्हणून लगेच नका येऊ आता. मित्रांनो असं नाही, हे माझे सबस्क्रायबर आहेत, ते अजिबात त्यांना काय बोलायचं नाही. एक वेळेस मला बोला, नाही म्हणजे मला बी नका बोलू. आम्ही ऑलरेडी बोलतो, बोल म्हणायची गरजच नाहीये तुला. ही रोस्टर आहे माहिती का मित्रांनो, फक्त याचा चॅनल नाहीये, रिअल लाईफ रोस्टर. आतापर्यंत सगळ्यात मोठं रोस्टर मी जर कोण बघितलं असेल ना माझ्या ह्या डोळ्यांनी, तर ती आहे. आता आम्ही जेवतो, बाय बाय. एवढंच इथून शॉर्ट नाही लागत बघा हे पोरग. फडक्यावर नाही उठला रे. बसला की आवाज नाही आला फक्त. नाही रे. काय खाणार? हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं मस्तपैकी एका नाही एकच यशची दुनिया आहे. आणि त्या यशच्या दुनियेत आहे ना, तो एकटाच पागल आहे. मी एकटा पागल आहे असं हिचं म्हणणं आहे, पण मी पागल नाही गाईज, मी खूपच हुशार आहे. विचार करा, एक्सप्लोर द थिंग्स बेटर. जाऊ दे गाईज, तुम्हाला नाही कळणार, आता विषय चालला होता जरा तो, एक्सप्लोर द थिंग्स टुगेदर बेटर. आणि हे बघा, सध्या आम्ही कॉलअप करणार आहे नंदिनी नेवाडे. तुम्ही त्याचा प्रोफाईल चेक करू शकता. भाई तुम्ही बघा ना राव, किती काय ते नमस्कार, ते हिचा नमस्कार होऊनच तुम्ही तिच्या 10 वेळा प्रोफाईल चेक करणार, एवढा माझा आत्मविश्वास आहे. आणि ही रोस्टर आहे, ही रोस्टर आहे, पण हिचं चॅनल एक्झिस्ट नाही करत. आणि इन्स्टाचं पेज आहे ना, ते तिच्या मित्रांना पण असं वाटत की राव खरंच सेजल आहे का फेक आहे. बरं आता तू हा डिस्टन्स बघ आणि मी जो बोलते तो डिस्टन्स बघ, किती जवळ येते. मला ब्लॉक केलंय, पहिली रिंग वाजली आणि कट झाला फोन. बस नाही ब्लॉक करणार. आता आम्ही चाललोय मस्तपैकी. आणि आमचे ड्रायव्हर पण आलेले. कोण आले? ड्रॉयर, ड्रायव्हर
तर मॅडम लोकांना घेऊन हा ड्रायव्हर चाललाय आतमध्ये देवळात. तर विचार करा गाईच. असे मित्रांनो असे वाईट उपमा देऊ नये कोणाला. मी ड्रायव्हर सारखं दिसतोय का नक्की तुम्ही सांगा कमेंट मध्ये. मित्रांनो ह्याला चायनीज कॉलर आहे ना, ही जास्त छान दिसती. मी मंदिरात यायचं होतं, देवाच्या पाया पडायचं होतं. तर मग म्हणलं जरा छान असे सुंदर असे एकच शर्ट आहे माझा फेवरेट, आणि ते मला ते शर्ट घातल्यावर ड्रायव्हर म्हणतात. ते किती चुकीचं आहे हे. बघा आता किती गर्दी आहे आतमध्ये. काय म्हणला, कमेंट पास करतात. हा रेड शर्ट वाला माणूस आहे ना, आमचा व्हिडिओ काढत होता म्हणून हा हे पण त्याचा व्हिडिओ काढत आहे आता. अरे ते कॅमेरा दिसत नाही राव, काय दिसतंय सगळं. आईसोबत किती गोड बघ. छोटा फोटोग्राफर. अयो गाईस तो स्माइल बघ म्हणतोय. बघा चीज. ना 5 पैकी कुठला पण म्हण. तुला 5 येतात ना म्हणलं त्यातला कुठला पण आता मग हनुमंत महाबळी जोरात मग हाय ना, नंदीच्या कानामध्ये काहीतरी विष मागतोय. हे ह्याला पण माहिती ना, आम्हाला पण माहिती तो काय पूर्ण करणार नाहीये. देव पण त्याला म्हणन बाबा काय काय पूर्ण करू मी, आणि कोण कोण देऊ तुला. नंदी म्हणाल मोये मोये. ही पण आमची एक नंदी बैल आहे, त्याने हिच्याकडे विष मागितली पण ती काय म्हणली त्याला, मोये मोये. मित्रांनो हे बघा पावडर. अब आप देख सकते हैं व्हाइट टोन का कमाल. आता तिने सनस्क्रीन लावली, ती 4 थर करते तोंडावरती माहितीये का. पण ब्रश करायला विसरली ती. तुम्ही बघू शकता तिचे दात. माझ्याकडे ब्रश आहे, काय टेन्शन घ्यायची. ब्रश ये देखो संगम, ये है संगम.